कादंबरीत असतो तेव्हा आपण कल्पनाशक्ती वापरतो. ते एक फिक्शन, नॉन फिक्शन असतं ते. आपलं काहीतरी डोक्याचं कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये आणतो. तर तसं काही इथे नाहीये. हा, अर्थात कथा कविता कशा लिहिल्या जातात, त्यातली गोष्ट कशी सांगितली जाते, हे वाचल्याचा फायदा खूप होतो नॉन फिक्शन लिहिताना, किंवा खरं जे आहे ते लिहायचं असतं तेव्हा. किंवा एखादी ऍड असते, ऍडव्हर्टाइजमेंट असते, टीव्हीवरती ऍड लागते. काय म्हणतात, तुमचे दात पांढरे होतात एखादी टूथपेस्ट वापरून, हे 3-4 सेकंदाच्या जाहिरातीत इतकं मस्त सांगितलेलं असतं. ती गोष्ट सांगण्याची कला आहे. 4 मिनिटात गोष्ट सांगताय तुम्ही, की दात पांढरे कसे होतात त्याची गोष्ट सांगताय. मग तशी 400 शब्दात जर आपल्याला काय म्हणतात, एखाद्या गावातल्या आरोग्य समस्येची गोष्ट सांगायची असेल, किंवा एखाद्या गावातल्या महिलांच्या बाळंपणाची गोष्ट सांगायची असेल, तर ती कशी सांगायची ह्याचा विचार मला या सगळ्या कामामध्ये करता आला. जेव्हा मी कोलाजला काम करू लागले तेव्हा खूप मजा यायला लागली कामाची. खूप जास्त, म्हणजे असं कंटाळवाणं वाटत नव्हतं. म्हणजे सोमवारी उठल्यानंतर अरे आता काम परत, असं अजिबात कधीच वाटलं नाही. इतकी मजा येत होती. तेव्हा आमचे सर सचिन परब म्हणून माझे पत्रकार होते मोठे, ते नेहमी सांगायचे की काहीही झालं तरी तुला कामाची मजा आली पाहिजे. एक वेळ आपलं आर्टिकल नाही झालं तरी चालेल, किंवा तुला आर्टिकल करायचं नसेल, एक बातमी लिहायची नसेल, तर तसं सांगायचं, मला काही हे आवडत नाही, मी काही लिहिणार नाही, पण कामाची मजा आली पाहिजे. कारण कामाची मजा जेव्हा आपल्याला येते ना, रोजगाराची मजा येते आपल्याला. रोजगार खूप महत्वाचा आहे, त्यातनं मिळणारे पैसे सुद्धा महत्वाचे आहे. पण जेव्हा त्याची मजा येते, जेव्हा ते काम करायला आवडतं, त्याचा कंटाळा येत नाही, त्याच्यात इंटरेस्ट वाटायला लागतो, तेव्हा मानसिक समाधान जे काय मिळतं ते खरंच खूप चांगलं असतं. आणि त्याचा परिणाम हा आपल्या कामावरती पॉझिटिव्हलीच होत असतो. तर सर गमतीनं म्हणायचे की काम हे जर केक असेल, एक छान केक आहे माझ्या समोर कामाचा, तो मला खायचा आहे, केक खाऊन खूप भारी वाटतं, मला ते केक मस्त आवडतो, तर माझं काम हा माझ्या समोरचं चॉकलेट केक आहे, आणि त्यातून मिळणारे पैसे हे त्याच्यावरची चेरी आहे. तर चेरी ही आहे महत्वाची आहे, त्यांनी केकला मस्त शोभा येते, खूप महत्वाचं आहे. पण केक हा बेस असला पाहिजे ते चेरी ठेवण्यावरचा. ते केकला धुडकारून फक्त चेरीचा काहीच उपयोग नसतो, असं सर सांगायचे मला. त्याच्यानंतर मग मी एशियन कॉलेज जर्नालिझम या चेन्नई मधल्या कॉलेजमधून पत्रकारिता केली. तिथेही माझा अनुभव खूप वेगळा होता. तिथल्या बहुतेक मुलामुलींमध्ये मला असं समजलं की ज्याला पुन्हा ग्लॅमरची पत्रकारिता म्हणतात, की जिथे तुम्ही टीव्हीवरती जाता, तुम्ही अँकर म्हणून दिसता, तुम्ही छान कपडे घातलेले असता, छान बारीक असता, मस्त कोट बीट घातलेला असतो, त्या अँकर्स खूप मस्त दिसत असतात. किंवा जिथे एसी ऑफिस मध्ये बसलं जातं, मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन सोबत तुमचं नाव जोडलं जातं, अशी ग्लॅमरची पत्रकारिता करण्यामध्ये माझ्या वयाच्या मुलामुलींना खूप इंटरेस्ट होता. आणि काही वेळासाठी मला खरंच प्रामाणिकपणे सांगायला आवडेल की मी सुद्धा त्या पद्धतीच्या पत्रकारितेकडे आकर्षित झाले होते. किती साहजिक आहे, आपल्या आसपासचे मित्रमैत्रिणी असं करत असतात, आपण आपल्या वयाप्रमाणे तसंच करतो. पण जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याच नांदेड मधल्या किनवट मध्ये आले होते, तेव्हा मला कळलं की अरे हे ग्लॅमर काहीतरी वेगळंच आहे. तर आमच्या कॉलेजमध्ये ना कव्हरिंग डेप्रिवेशन, म्हणजे जे लोक गरीब आहे, ज्या लोकांकडे कमतरता आहे पैशाची, आरोग्य सेवांची, शिक्षण व्यवस्थेची, अशा डिप्राईव्ड असणाऱ्या लोकांचं आपण कव्हरेज केलं पाहिजे, असा एक आम्हाला विषय होता आमच्या कॉलेजमध्ये. तर त्याच्या अंतर्गत आम्हाला एक प्रकल्प करायचा होता, म्हणजे कुठल्याही गावात किंवा कुठेही जाऊन भेट द्यायची आणि तिथून तिथले 2 बातम्या गोळा करून आणायच्या. तर ह्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्याच नांदेड मधल्या किनवटला आले होते. मी आहे तशी पुण्याची, पण अशोक बेलखोडे सर तुम्हाला बहुतेकांना माहिती असतील, त्यांचा दवाखाना आहे साने गुरुजी रुग्णालय. तर त्यांच्याकडे मी राहिले आणि 8 दिवस मी किनवटमध्ये घालवले होते. तर किनवटमध्ये 8 दिवस घालवून तो माझा ग्रामीण भागातला कदाचित पहिला एक्सपिरियन्स असेल. म्हणजे त्याआधी मी ग्रामीण भागात गेलेले होते, ती एक आरोग्यची कम्युनिकेटर किंवा संवादक म्हणून गेले होते. म्हणजे आरोग्य भान नावाच्या एका संस्थेसाठी मी काम करायचे. तर त्यांच्याकडनं आरोग्याच्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायला मी जायचे. मग त्याच्यात सेक्शुअलिटी हा विषय यायचा, स्त्री पुरुष नातेसंबंध हा विषय असायचा, अॅनिमिया हा असायचा, पोषण कुपोषण हा असायचा. तर अशा पद्धतीने मी जायचे. पण पत्रकार म्हणून अगदी गावात एखाद्याच्या घरात, एखाद्याच्या किचन पर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत जाणं, हा तो माझा पहिला अनुभव होता. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला काय कळलं की इथे जे आदिवासी राहतात
त्यांच्या समस्या आपल्याला खूप वरवर दिसतात की रस्ते नाहीत, अमकं नाही, ढमकं नाही. पण त्याचं मूळ होतं ते म्हणजे तिथल्या सागाची झाडं. सागाची झाडं प्रचंड प्रमाणात तोडली जातात हे तुम्हाला माहितीच आहे. खूप वेळेला तुम्ही ते वाचतही असाल तुमच्या पेपरमध्ये किंवा इतर कुठे. तर ती सागाची झाडं तोडली जात आहेत तोपर्यंत तिथल्या अनेकांचे काय म्हणतात बेनिफिट्स सर्व केले जातात. तिथल्या अनेकांना फायदा होतो. त्यात लीडर्स आहेत, तिथले सामान्य नागरिक आहेत, मोठमोठी काय ब्युरोक्रॅट्स ज्याला म्हणतात, अधिकारी लोक जे असतात ते आहेत. त्या सगळ्यांना त्यातनं फायदा होतोय त्या सिस्टीम मधनं, हे मला तिथे लक्षात आलं. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तोटा कोणाचा होतोय, तर तिथल्या सामान्य आदिवासी लोकांचा, जे तिथे वर्षानुवर्ष राहत आहेत. त्यांना कदाचित त्याची जाणीव नसेल की हा आपला तोटा होतो आहे, खरंच आपला तोटा होतोय किंवा खरंच आपलं मोठं नुकसान होतंय. त्याची जाणीव त्यांना कदाचित नसेल. ते म्हणतील नाही आम्हाला बरं आहे, पैसे मिळतात, 10,000 रुपयात झाड विकलं की आमचा काय लग्नाचा प्रश्न सुटतो. आमच्या लेकीचं लग्न होतं ना मागच्या वर्षी, 1,50,000चं कर्ज हुंडा दिला आम्ही. तर त्यांच्या पद्धतीनं त्यांचेही इंटरेस्ट सर्व होतात, त्यांचाही फायदा होतो. पण खरं तर हा खूप मोठा आपला समाज म्हणून तोटा असतो. कारण अख्खं एक जंगल उद्ध्वस्त होतं तेव्हा आपलं एक समाज म्हणून आपण एक अख्खा काय म्हणतात एक मोठ्या पद्धतीनं आपल्याला तोटा होत असतो. कारण आता चीन मधलं जंगल उद्ध्वस्त झालं तर आपल्याला काय फरक पडतो असं म्हणून चालणार नाही, कारण हवामान बदलाचे परिणाम आपण सगळेच भोगतो. त्यामुळे नांदेड मधलं जंगल तुटत असेल तरी त्याचा फायदा पुण्यात बसलेल्या मला होणारच आहे, हे लक्षात माझ्या त्या सगळ्या ह्याच्यात आलं. आणि मग तिथेच आणखीन काही बातम्या केल्या आणि मला कळलं की अरे, माझ्या आसपासच्या मुलांपेक्षा माझं हे वेगळेपण आहे की मला ग्रामीण भागात जाता येतं, तिथल्या लोकांशी बोलता येतं, तिथल्या लोकांसोबत त्यांच्याकडनं माहिती काढून घेता येते आणि त्या माहितीची छान गोष्ट सांगता येते. म्हणजे सागाच्या झाडं तोडल्यामुळे, सागाचं लाकूड विकल्यामुळे तिथलं जंगल नष्ट होतोय आणि त्याचा आदिवासींवरती काय परिणाम होतोय त्याची गोष्ट सांगणं मला खूप मस्त जमतंय. हे माझं वेगळेपण मला तिथे लक्षात आलं. आणि मग मला कळलं की आपल्याला ग्रामीण पत्रकारिता करायची आहे किंवा सामान्य लोकांची, ग्रामीण लोकांची, गरीब लोकांची गोष्ट सांगायची आहे. मग हे करत असताना नुसतंच मी मगाशी म्हटलं तसं की बातमीचे केव्हा कधी कुठे कसं हे सांगून उपयोग नव्हता, तर वेगळ्या पद्धतीनं गोष्ट सांगायची होती. मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं असतं, मराठीचं ज्ञान तर हवंच आहे. मराठीतनं गोष्ट सांगायची असेल तर मराठी, तेलुगूतनं सांगायची असेल तर तेलुगूचं ज्ञान हवं, इंग्रजीतनं सांगायचे असेल तर इंग्रजीचं बेसिक ज्ञान तरी हवं. पण त्याही पेक्षा महत्वाच्या काही गोष्टी मला वाटल्या. म्हणजे बघा हा, आता समजा आपल्यासारख्या माणसांना ज्यांची इंग्रजी ही तिसरी चौथी भाषा आहे, काही आदिवासींची ती चौथी भाषा असते, कारण त्यांची आदिवासी ही त्यांची पहिली मातृभाषा आहे. तर त्यांच्यासाठी बेसिक इंग्रजीचं ज्ञान असणं, की आपण वाक्य लिहितोय ते समजतंय का समोरच्याला, एवढं ज्ञान असणं हे पुरेसं आहे. त्याच्यावरती आणखीन कोणीतरी काम करू शकतो, ज्याला एडिटर, संपादकांची टीम असते आपल्या अख्ख्या ह्याच्यामध्ये बसलेली, न्यूज रूम मध्ये बसलेली, की जी ह्याच्यावरती काम करत असते, एखादा शब्द कुठला छान वाटतो हे पाहत असते. अर्थात हे स्किल्स आपणही शिकून घ्यायलाच हवेत, त्यात काही वाईट नाहीये. आणि हे स्किल्स खूप कथा कादंबऱ्या वाचून, सिनेमे बघून, ऍडव्हर्टाइजमेंट बघून, शॉर्ट फिल्म्स बघून हे सहज मिळवता येतात. एकमेकांशी बोलून मिळवता येतात. एखाद्या भाषेतला एखादा शब्द असा इतका मस्त असतो ना की जो इतर कुठल्या भाषेमध्ये नसतो. म्हणजे माझी पुण्याची भाषा ही तुम्हाला प्रमाण मराठी वगैरे वाटत असेल, पण तुमची नांदेडची जी भाषा आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे शब्द येतात. तर त्या शब्दांसोबत संकल्पना सुद्धा येत असतात. तर त्या संकल्पना तुमच्या रिपोर्टिंग मध्ये आल्या पाहिजे. ज्या मला मला उलट मला तो माझा काय म्हणतात ना एक ड्रॉबॅक वाटतो, एक कमतरता वाटते माझ्याची ती, की माझं भाषेचं ज्ञान हे फक्त पुण्याच्या प्रमाण मराठी मानलं जातं तेवढ्या पुरतं सीमित आहे. पण तुमच्या मुलांमध्ये तसं नसेल, तुमच्याकडे खूप भाषेचं ज्ञान असेल, फक्त ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर हे भाषेचं ज्ञान कसं लिहायची, कानामात्रा वेलांट्या बरोबर लिहायचा, ग्रामर बरोबर आलं पाहिजे, हे सगळं महत्वाचं आहे. आणि ह्यानी गोष्ट छान सांगता येते हे खरंच आहे. गोष्ट काय म्हणतात, गोष्टीचा सिक्वेन्स कसा करायचा. आपण एखादा सिनेमा बघतो, त्याच्यात कसं असतं, इंट्रोडक्शन होतं, नंतर क्लायमॅक्स येतो, मारामारी होते, काहीतरी ट्विस्ट येतो स्टोरीमध्ये आणि मग शेवटी दी एंड होतो. तर मग काय असते त्या गोष्ट असते, सिनेमा म्हणजे एक गोष्ट असते कुठली तरी.
तर त्या गोष्टीला एक सुरुवात असते, एक मध्य असतो, क्लायमॅक्स असतो आणि एक एंड असतो. आणि त्यातनं काहीतरी डायलॉग्स असतात, बोलणं असतं. डायलॉगच्या पलीकडे काही संवाद होत असतात, ज्याच्यात शब्द नसतात, बिन शब्दाचे संवाद असं ज्याला म्हणतो. हावभावावरून संवाद होत असतात. तर हे सगळं फील्डवरती जाताना टिकणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. मग आता आपल्याला जर ग्रामीण भागातल्या लोकांची गोष्ट लिहायची आहे, सामान्य लोकांची गोष्ट लिहायची आहे किंवा शहरातल्या गरीब लोकांची गोष्ट लिहायची आहे, तर त्याच्यासाठी पण हेच असायला हवं. एक सुरुवात हवी, मध्य हवा, क्लायमॅक्स हवा, क्लायमॅक्स असेल गोष्टीला तर, आणि शेवट हवा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला डायलॉग लिहायचे आहेत, कोण कसं काय म्हणालं, त्याच्यामध्ये माणसाच्या चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन्स होते ह्याच्यावरनं ती गोष्ट सांगितली जाऊ शकते. माणसाच्या आसपास काय होतं तेव्हा, म्हणजे एखाद्या काय म्हणतात, काय आता एक आपण मोहाच्या फुलाची गोष्ट करतो, तर त्याच्या घरात किती मोहाची फुलं होती, होती की नाही. मागच्या वेळेपेक्षा यावेळी तुम्ही दुसऱ्यांना भेट देत असाल तर मोहांची फुलांची संख्या कमी झाली होती का, असं खूप काय काय त्याच्यात पाहता येऊ शकतं. आणि हे सगळं मला स्टोरीज करता करता, बातम्या करता करता, कोणाकोणाचं हे करता करता समजत गेलं. तर त्यासोबत आपल्याला काय हवं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषेच्या ज्ञानासोबत चांगली पत्रकारिता करण्यासाठी आपल्याला काय हवं. मी मगाशी सांगितलं तसं इकडून तिकडून घ्यायचं, ट्रान्सलेशन करायचं, भाषांतर करायचं, त्याच्यासाठी फक्त मराठीचं ज्ञान आपल्याला पुरेसं आहे, जे तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहात. पण अजून आपल्याला छान पत्रकारिता करायची असेल, जी आत्ताच्या काळामध्ये मिसिंग आहे, त्या काळामध्ये गेलेली आहे, आणि ती फट किंवा ती गॅप आपल्याला भरून काढायची असेल, तर त्याच्यासोबत काय हवं. नंबर एक, मला असं वाटतं संवादाचं कौशल्य हवं, संवाद करता यायला हवा. संवाद म्हणजे फक्त बोलणं का, तर नाही. तर संवाद म्हणजे खूप व्यापक गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे, खूप खोलात शिरावी अशी, पुस्तकं लिहावी तशी त्याच्यावरती, इतकी मोठी गोष्ट आहे. मग संवादाचा सगळ्यात पहिला नियम काय असतो माहितीये का, समोरच्याला समान पातळीवरती ठेवून बोलायचं. मी मगाशी म्हटलं की तुम्ही मला मैत्रीण किंवा ताई समजा, ते कशासाठी, तर मी कोणीतरी मॅडम आहे असं म्हटल्यानंतर माझ्या तुमच्यात मध्ये एक उतरंड निर्माण होते, एक हायरार्की निर्माण होते. मी कोणीतरी वरची होते, तुम्ही कोणीतरी खालचे होता. आणि अशी जेव्हा परिस्थिती असते ना, तेव्हा संवाद कधीच होत नाही. आपला संवाद कोणासोबत होतो, शिक्षकांसोबत आपण मोकळेपणाने बोलू शकतो का, नाही. का, कारण तिथे ही हायरार्की आहे, शिक्षक कोणीतरी मोठे आहेत, आपण कोणीतरी लहान आहोत. आई वडिलांसोबत होतो का, मोठ्या माणसांसोबत होतो का घरातल्या, नाही. कारण तिथेही हायरार्की आहे, ते वरचे आहेत, आपण खालचे आहोत. मग आपला मोकळेपणाने संवाद कोणाशी होतो, तर आपल्या मित्राशी, कारण तो समान पातळीवरती असतो. मग जेव्हा आपण ग्रामीण लोकांच्या गोष्टी म्हणजे ग्रामीण लोकांना भेटायला किंवा ग्रामीण भागात जातो, कुठल्याही माणसाला भेटायला जातो, त्याला आमच्या पत्रकारितेच्या भाषेत सोर्सेस असं म्हणतात, तर त्याला समपातळीवरती आपण आहोत, मी आणि तुम्ही सारखेच आहोत. जरी आपली वय वेगळी असली, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे असला, लहान असला, जरी मी कुठल्या तरी मोठ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची पत्रकार असले, तरी सुद्धा तुम्ही आम्ही एक समान आहोत. कारण तुमचं काहीही वय असलं, तुमचं काहीही काय म्हणतात ऑक्युपेशन असलं, त्याला व्यवसाय असला, तुम्ही काही काम करत असला, कुठल्याही गावात असला, तरी सुद्धा प्रत्येक माणसाकडे जगण्याचा काही ना काही एक अनुभव असतो. आणि त्या अनुभवावरती त्या माणसाने स्वतःच ज्ञान तयार केलेलं असतं. आणि तो प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाचा अनुभव तितकाच महत्वाचा असतो. मी शहरात आहे म्हणून माझ्याकडे वेगळा अनुभव असेल, किंवा मी मोठ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सोबत काम करते म्हणून माझ्याकडे वेगळा अनुभव आहे. आणि काय म्हणतात, एखाद्या तेलंगणामध्ये काम करणाऱ्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या एखाद्या दलित स्त्रीकडे, शेतकरी स्त्रीकडे वेगळा अनुभव असेल. तिला प्युअर म्हणजे काय म्हणतात ना, सेंद्रिय बी कसं जतन करायचं ह्याचं ज्ञान आहे. की तेलंगणाच्या बायकांना, जहिराबाद या भागातल्या त्या बायका, आणि त्यांच्याकडे एक दोन नाही तर जवळपास ज्वारीचं 17 व्हरायटीज आहेत. त्या 17 व्हरायटीज मध्ये पुन्हा 96 अशा काहीतरी सब व्हरायटीज होतात. तर इतकं त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. तर आत्ताच्या जगामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स मोठा मानला जात नाही, पण मी त्यांच्याशी बोलायला जाताना माझ्या मनात ही जाणीव पाहिजे की त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा आहे, माझा अनुभव वेगळा आहे, म्हणून त्यांचा अनुभव मोठा आणि माझा अनुभव कमी असं कधीही होत नाही. तर ही पहिली पायरी की समोरच्याला समान पातळीवरती मनातून मांडायला पाहिजे. मग जेव्हा असं होतं ना, तर ते आपल्या
कृतीतनंही दिसायला लागतं. मग काय करायला लागतो आपण, की आपण त्यांच्यासोबत खालती जमिनीवरती बसायचो. आपण जेव्हा गावात जातो, एखाद्या मोठ्या पत्रकार म्हणून गावात जातो, लोकांना खूप मस्त वाटतं आपलं ऐकायला कोणीतरी आलंय. ते खुर्ची आणून देतात, चहा आणून देतात, चटई घालून देतात. पण समोरचा माणूस जिथं बसला आहे, ज्याच्याशी आपण बोलणार आहोत, त्या माणसाच्या लेवलला येऊन बसणं, हे आम्ही आणि तुम्ही समान आहोत हे दाखवण्याचं पहिली कृती असते, असं मला वाटतं. दुसरी कृती काय असू शकते बरं? त्यांच्या घरातलं थोडंसं पाणी पिणं, की पाणी देता का हो मावशी, काका पाणी द्या ना थोडंसं. त्यांना चहा वगैरे करायला ते खूप आग्रह करतात. आपल्यासाठी दूध आणतील, त्यांना एरवी दूध अजिबात परवडत नसतं, पण आपल्यासाठी दूध आणतील, नाही तर काळा चहा करून देतील छान गुळ घालून. तर तो सन्मानाने घ्यायचा, आपण स्वतःहून मागायचा. स्वतःहून पाणी मात्र जरूर मागा, त्याचा एखाद दुसरा घोट खावा. तर तुम्हाला माहितीये आपल्या सगळ्या समाजामध्ये जात व्यवस्था ही खूप काटेकोरपणे पद्धतीने मांडली जाते. त्यामुळे तुम्ही जेव्हा पाणी मागताना तेव्हा त्या माणसाच्या मनात समानतेची दुसरी भावना तयार होते. अरे हा माणूस हा आपल्या घरचं पाणी पिऊ शकतो, हा पाणी पिऊ शकत असेल तरच आपलं म्हणणं, आपली दुःख, आपलं कैफियत ही शांतपणे ऐकून घेऊ शकतो, ही भावना त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून तयार होत राहते. तिसरी एक महत्वाची गोष्ट मला नेहमी वाटत तो राहते की तुमचा दरवाजाला स्ट्रेसिंग पटकन. ड्रेस कसा घातला, तुम्ही काय घातलंय अंगामध्ये. तर मी खेडेगावात जाताना स्लीवलेस टॉप घालून नाही जाऊ शकत. मी शहरात तशी राहीन, आणखीन कुठे गेल्यावरती आणखीन काहीतरी राहीन. पण त्यांच्या पद्धतीनं राहणं, त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखं बोलणं. दरवाजा. अर्थात आता मी तेलंगणात जाऊन प्रत्येक वेळी तेलुगू शिकून नाही त्यांच्याशी बोलू शकत, पण मी तुमच्या सारखीच आहे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होणं, अशा पद्धतीची आपली देहबोली, आपलं अंग असणं. नाहीतर मी काय गावात गेलीये किनवटच्या आणि मस्त गॉगल घातलंय रेबेचा, कसं वाटेल ते? त्यांच्यामध्ये ती भावना निर्माण होते ना, की अरे ही मोठी बाई आहे, ही गॉगल घालून येते, तिच्या पायामध्ये बरे मोठ्या ब्रँडचे शूज आहेत. तर साधा आपला पेहराव असणं, या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण आणि ते समपातळीवरती आहोत, एक सारखे आहोत, ही भावना समोरच्याच्या मनात रुजत जाते. आणि या सगळ्याचा तुमच्या चांगल्या पत्रकारितेवरती खूप परिणाम होत असतो. बघायला गेलं त्या गोष्टी खूप छोट्या वाटतात, पण खूप महत्वाच्या असतात. तर मग संवादाची पहिली पायरी काय असते, तर समोरच्याचं शांतपणे ऐकून घेणं. ऐकून घ्यायचं म्हणजे फक्त कानावरती आपल्याला त्याचे शब्द पडायला नकोय, तर तो काय सांगू इच्छितोय, त्याला नेमकं तसं का वाटतं, हे समजून घ्यायचं, हे ऐकून घ्यायचं, त्याला जे बडबडायचंय. अशा वेळी आपण जेव्हा जातो ना, तेव्हा माणसांना असं वाटत असतं आमच्याकडे इतक्या वर्षात ऐकायला कोणी आलेलंच नाही, पहिल्यांदा कोणीतरी आमचं ऐकायला आमच्या गावात आलंय. ही गोष्ट त्यांच्यासाठी इतकी महत्वाची असते. त्यामुळे कधी कधी ते काहीही संबंध नसताना सुद्धा बडबडत राहतात, तरी सुद्धा त्यांचं शांतपणे ऐकून घेणं. त्यांच्या बोलण्यामध्ये खूप चुकीच्या गोष्टी असतील, अवैज्ञानिक समज असतील, अंधश्रद्धा असतील, काही पूर्वग्रह असतील, पण त्याला लगेचच नाही तुमचं हे चुकतंय असं एवढे असतं का, असं न बोलता शांतपणे ते जे काय सांगतायत ते फक्त ऐकून घेणं. तुम्ही हो म्हणू नका, बरोबर आहे म्हणू नका, अच्छा म्हणा, ठीक आहे म्हणा, त्याला दुजोरा देऊ नका, पण ते ऐकून घेणं ही संवादाची सगळ्यात पहिली पायरी असते. कारण बहुतेक वेळेला कसं होतं, आपण शिक्षण करायला जातो, म्हणजे आरोग्याचं शिक्षण करायला जातो आपण, की पाणी उकळून प्या, संडासला जाऊन आल्यावरती हात धुवा. पण ते का धुवायचे आहेत, ती लोक नेमकी कशी करतात? ज्या गावात पाणीच उपलब्ध नाहीये, किंवा ज्या गावामध्ये भरपूर पाणी असलेलं जी विहीर आहे, ती फक्त एका पर्टिक्युलर जात धर्माच्या लोकांसाठी राखीव ठेवलेली आहे, तिथे त्यांना आपण पाणी उकळून प्या हा सल्ला कसा काय देऊ शकतो? त्यामुळे पहिले त्यांच्या समस्या काय आहेत, कारण त्या त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेले आहेत, ते त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत आणि ते अनुभव अतिशय महत्वाचे आहेत. ते अनुभव ऐकून घेणं, की नेमकं काय त्रास आहे तुम्हाला. एखादी 11वीत जाणारी मुलगी ती 4 महिने जाऊन पाणी आणत असेल, मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ हा खूप मोठा प्रश्न आहे, तर तिला सांगणं पाणी उकळून द्या हे किती इन्सेन्सिटिव्ह आहे. ती इतक्या लांबून पाणी आणते, तिच्या पाठीचं किती नुकसान होतं, किती दुखते रात्रभर, हे एकदा तरी आपण ऐकून घेऊ शकतो तिला सांगण्याआधी की पाणी उकळून पीत जा, अगदी तुझे आजार जातील. ठीक आहे, तिचा पोटाचा आजार जाईल पाणी उकळून, पण तिची पाठ जी दुखते एवढं पाणी आणून, पाणी उपसून, त्याचं काय? तो पण एक आरोग्याचा प्रश्न असतो ना. तर हे अशा गोष्टी आपल्याकडनं निघून जातात, म्हणून शांतपणे ऐकून घेणं ही संवादाची पहिली पायरी असते.
मग त्याच्यावरती तुम्ही तुमचं म्हणणं ठेवू शकता की तुम्ही असं करू शकता, तसं करू शकता, आणि मग संवाद संवाद तिथं पूर्ण होतो. पण या सगळ्यामध्ये आपल्या मनात एखाद्या समाजाविषयी, एखाद्या लिंगाविषयी, एखाद्या जात धर्माविषयी कुठलीही पूर्वग्रह नसायला हवे. ते लोक ना ते असेच असतात. ते आदिवासी ना ते ना नुसते त्यांना सरकारच्या योजना मिळतात ना ते फार आळसावले. या पद्धतीचे पूर्वग्रह पत्रकार म्हणून आपल्या मनात नसायला हवे. त्यांनी तुमच्या बातमीवरती परिणाम होऊ शकतो. जे काही आहे ते तिथे जाऊन आपण अनुभवूयात. त्या अनुभवानंतर आपण काहीतरी आपलं मत बनवूयात. पण त्याच्या आधीच आपण आपलं काहीतरी मत बनवायचं, कुठलंही त्यांचं ऐकून न घेता, आणखीन 4 लोकांचं ऐकून न घेता, काही न वाचता आपलं मत बनवायचं. हे पूर्वग्रह काढून टाकण्याविषयी आपल्याला विशेष प्रयत्न करायला हवे. त्या लोकांबद्दलची सेन्सिटिव्हिटी किंवा एम्पथी असं मी म्हणेन ती आपल्या मनात हवी. सिंपथी आणि एम्पथी असे इंग्रजीमध्ये 2 छान शब्द असतात. मराठीत असे काही नसतात. मराठीत काय संवेदनशीलता किंवा सहवेदना असं आपण म्हणूया. सहवेदना आणि सेन्सिटिव्हिटीला, सिंपथीला काहीतरी एक शब्द आहे जो मला आठवत नाही. मॅडम तुम्ही सांगू शकाल का? सहानुभूती, सहानुभूती बरोबर. तर सहानुभूती आणि सहवेदना असे 2 आपण शब्द म्हणूया त्याला. तर सहानुभूती म्हणजे सिंपथी आणि सहवेदना, सह अनुभव किंवा सहवेदनेचा सहानुभव हा एम्पथी. तर आपल्या मनात सिंपथी नको. काय बिचारा माणूस आहे रे, किती बिचार आहे, किती त्रास सहन करावा लागतो त्याचा, ही सिंपथी झाली. कुठलंच माणूस हे कधीच इतकं काळं किंवा इतकं पांढरं नसतं. माणसामध्ये राखाडी रंग असतात. एक बाई जी खूप, जिला अंगणवाडी सेविकेचं काम ती मनापासून करते, तिला अनेक महिने पेमेंट मिळालं नाहीये तरी सुद्धा ती व्यवस्थित काम करते आहे. तिची स्टोरी कव्हर करताना मी जेव्हा जाते तेव्हा मी तिच्याशी बोलते. पण त्याच्या दुसऱ्या क्षणी मला कळतं तिनं स्वतःच्या सुनेला घराबाहेर काढलंय मारहाण करून. माणसांमध्ये असे खूप राखाडी रंग असतात. एकाच वेळेला माणूस पीडितही असतो आणि एकाच वेळेला माणूस शोषितही असतो. त्यामुळे तो ज्या पद्धतीच्या पीडित, ज्या पद्धतीचं शोषण सोसतो आहे, ज्या पद्धतीचा पीडित आहे, त्याच्याबद्दलची सह अनुभूती, ते अनुभव आपल्या मनात असणं, त्याची जाणीव आपल्यात असणं हे खूप महत्वाचं आहे. पण सिंपथी नको आपल्याला, सहानुभूती नको कोणाविषयी. लिहिताना या दोन्ही बाजू आपल्याला लिहायच्या आहेत. लपवून नाही ठेवायचंय, खोटं नाही लिहायचंय. पुढच्या वेळेला